हॅलो, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर आता आम्ही एवढे रेडी होऊन चाललोय कुठे? हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. आज ना आम्ही डीमार्टला चाललो आहोत आणि आमच्याबरोबर आमची दोन्ही मुलं सुद्धा जॉईंट होत आहेत, कारण की ते लवकर आले स्कूलमधून. तर त्यांना सुद्धा आम्ही घेऊन चाललोय. तर तुम्हाला मी आज दाखवते, मी आज तिकडे काय-काय शॉपिंग करणार आहे आणि काय-काय गोष्टी घेणार आहे. इव्हन आमच्याबरोबर मुलं सुद्धा आहेत, ते सुद्धा काय-काय करतात ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. चला मग आता डीमार्टमध्ये जाऊया. कृष्ण शिवांश हाय कर. श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल. तर आज आहे हा सेकंड डे. तुम्हाला कळतच असेल, काल आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि आमच्याबरोबर आमची दोन्ही मुलं होती. युजुअली आम्ही दोघंच जात असतो डीमार्टला, पण काल म्हणले त्यांना पण घेऊन जाऊया, कारण की आता आजपासून समर वेकेशन चालू होणार आहेत. तर त्यांना पण एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या, जसं की स्टेशनरी, ड्रॉइंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, कलर वगैरे. तर त्याच्यासाठी त्यांना मी घेऊन गेली होती. सो त्यांच्या चॉईसने ते घेतील म्हणून. पण त्या गोष्टी मी शूट केलेल्या आहेत, त्या तुम्ही आता बघितलेल्या आहेत. तर ते करून झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि बरंच काय दाखवायचं होतं, पण त्या दोघांच्या गडबडीत आणि गरमी एवढी आहे ना, त्याच्यामुळे खूप त्रास होतो. त्या गोष्टी जमल्या नाही. सो आज सेकंड डे आहे, तर ब्लॉगची सुरुवात मी इथून करत आहे. कालचं थोडंसंच दाखवलेलं आहे. तर आता दोन्ही मुलं गेलेली आहेत शाळेत. आता आम्ही दोघंच आहोत. तुम्हाला दाखवते मी. या, हॅलो, हे बघा. गुड मॉर्निंग. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता ह्यांना मला जायचंय सोडायला स्टेशनला, कारण की ह्यांना जायचंय आम्ही जिथे आधी राहत होतो, इथे राहण्याच्या आधी आम्ही जिथे राहत होतो तिथं, तिथे आता आमचं काम चालू आहे. तर त्यांना मला वाटतं की अख्खा दिवस लागेल ना तुम्हाला. हा, तर त्यांना मी स्टेशनला सोडणार आता आणि येता येता थोडी भाजी घेणार आहे आणि भाजी घेऊन घरी येणार आहे. आणि आजपासून आहे ना मुलांना सुट्टी पडणार आहे. सो आजपासून म्हणजे त्यांना कसं माहिती, स्कूल 4 वाजेपर्यंत असते, मग ट्युशन असतं, मग त्यानंतर आल्यानंतर बिचारे झोपतात. म्हणजे आता ऍटलीस्ट 1 महिना ते फ्री होणार आहेत. सो त्यांचे ब्लॉग्स तुम्हाला रोज दिसतील. आता ते ब्लॉग्स मध्ये येतील. आता युजली ते घरी नसतात, त्याच्यामुळे त्यांना मी जास्त दाखवत नाही, पण आता ते लोक पण येतील. आणि माझी बारकी सुद्धा म्हणजे कृष्णल आणि शिवांश दोघंही खूप इंटरेस्टेड असतात व्हिडिओ मध्ये येण्यासाठी, पण त्या टायमाला ते नसतात, त्याच्यामुळे मी काय दाखवणार ना, म्हणून मी काहीच दाखवत नाही. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आधी आम्ही कुठे राहत होतो. सो ते सुद्धा तुम्हाला कळेल. आणि आधी आम्ही मुंबई साईडला राहत होतो आणि आमचं घर कसं होतं, आता ते पूर्ण रिकामं आहे. छोटीशी क्लिप मी शिवांशच्या डॅडींना ऍड करायला सांगेल, की नक्कीच बघा तुम्ही. सो चला, आपण जाऊया आता स्टेशनला. ही भाजी मी आता त्यांना भरून दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, त्यांना मी घेवड्याची भाजी दिलेली आहे. हा, घेवड्याची भाजी मी ह्यासाठी दिलेली आहे, कारण की आम्ही दोघं घरातलंच खातो, बाहेरचं बिलकुल आम्ही असं काही खात नाही. एकदम आलं तर आम्ही खातो. पण आता कसं, भाकरी पण मी त्यांना देणार होती, पण भाकरी थंड होणार, त्याच्यापेक्षा ते मला काय बोलले की मी तिकडेच खाली भाकरी घेतो आणि मग ही भाजी तू तिकडे खाते. स्टेशनला आलेलो आहोत आणि इथे आम्ही बघू शकतो की ना गावरान जी करवंद वगैरे असतात ना, ते आता इथे विकायला येते. तुम्हाला मी दाखवतो. 20 रुपयाला एक का? हे बघू शकता तुम्ही. ह्याला काय म्हणतात? करवंद म्हणतात. एकदम गोड असतात खायला. गोड आहेत ना? जस्ट त्यांना घरी सोडलेलं आहे स्टेशनला. आता मी घरी चाललेली आहे. ऍक्च्युली मला भाजी वगैरे घ्यायची होती, पण नाही घेतली मी भाजी.
कारण की अजून शॉप्स म्हणजे खाली आमच्या इकडे ते स्टेशनला अजून दुकानं ओपन झाली नाहीयेत. खाली ज्या बायका बसतात भाजी विकायला ते अजून ओपन झालेलं नाहीये. तर बघते आमच्या इकडे काय मिळतं का, आणि आता चालली घरी. चला. स्टेशन साईडला येते ना तेव्हा मी इथे ह्या गाईला नेहमी चारा देत असते, आणि इवन शिवांशचे डॅडी सुद्धा देत असतात. आज शिवांश झाडांना पाणी घालत आहे. कसं ना, आपली मुलं जेव्हा आपल्याला बघून ज्या गोष्टी आपण करतो त्या करायला लागतात तेव्हा किती मनाला छान वाटत असतं ना. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता ना मी स्टेशनला चालली आहे, कारण की मला शिवांशच्या डॅडींना घ्यायला जायचंय. सो तिथून त्यांना मी पिकअप करणार आहे. तर म्हटले जाता आता आईंचे कपडे मला ऍक्च्युली लॉन्ड्रीवाल्याकडे द्यायचे होते. तर तिथे मी देऊन स्टेशनला जाणार होती. आणि येता येता म्हटले की जवळच स्टेशनला गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तिथे आपण जाऊया आणि दर्शन घेऊनच घरी जाऊया. तर तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. येता येता त्यांना आम्ही अमर वडापाव आणला, आणि दोघांनाही तो खूप आवडला. म्हणजे ती एक त्यांच्यासाठी पार्टीच होती आणि त्यांनी खूप एन्जॉय केला. अशा पद्धतीने मी आजचा ब्लॉग इथेच थांबवत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचं असंच प्रेम नेहमी आमच्या पाठीशी असू दे. श्री स्वामी समर्थ.